मॉर्निंग चिल्ड्रन। तो जैसे कि मैंने आपको जो है पिछली कक्षा में बताई थी, क्या बताई थी, यही कि जो है एक गंगा नदी का जो है किनारा था, उस किनारे पर जो है क्या था, एक पर्वत था। उस पर्वत के ऊपर जो है एक बहुत ही बड़ा वृक्ष था। उस वृक्ष में जो है क्या था, एक कोटर था। ठीक है, एक कोटर था। उस कोटर में जो है कौन रहता था, एक गिद्ध रहता था। ठीक है, वह गिद्ध जो है बहुत ही बूढ़ा हो चुका था और उसके नाखून भी जो है झड़ रहे थे और इसके साथ जो है क्या हो रहा था, उसकी आंखों की रोशनी भी जो है बहुत ही कम हो गई थी। तो इसी वजह से जो है वो ठीक तरह से नहीं देख पाता था। इसलिए गिद्ध जो है अपनी भोजन के लिए जो है वह बाहर नहीं जा पाता था। तो उसकी जो है निर्वाह कैसे हो जाती थी, तो उसकी निर्वाह जो है इस गिद्ध के अलावा और भी जो है इस वृक्ष पर बहुत सारे पक्षियाँ भी रहते थे। तो पक्षियाँ जो है उनके साथ साथ पक्षियों के बहुत सारे बच्चे भी रहते थे। तो उन बच्चों के लिए जो है क्या करते थे, ये सभी पक्षियाँ जो है इस वृक्ष पर पक्षियाँ थी, वो सभी पक्षी जो है क्या करते थे, भोजन की तलाश में। तो उन बच्चों को खिलाने के लिए, छोटे छोटे बच्चे थे, तो उन बच्चों को खिलाने के लिए क्या करते थे, सभी जो पक्षियाँ थी, सभी पक्षियाँ बाहर जाते थे भोजन की तलाश में। तो जैसे ही वो भोजन लेकर आते थे, तो उस भोजन में से जो है थोड़ा सा भोजन जो है इस गिद्ध को दे दिया करते थे। जो कोटर में गिद्ध रहता था, उस बूढ़े गिद्ध को दे दिया करते थे। तो इस तरह जो है इस गिद्ध का जो है निर्वाह हो जाती थी। ठीक है, तो इसके प्रति जो है यह गिद्ध जो है क्या करता था, जब सारे पक्षी जो है भोजन की तलाश में बाहर जाते थे, तब जो है यह गिद्ध इस वृक्ष पर जो है बच्चे थे, तो उन बच्चों की जो है देख रेख कर दिया करता था। ठीक है, तो एक दिन जो है क्या हो जाते हैं कि इस वृक्ष के जो है इस वृक्ष से ही यहाँ से जो है एक बिलाव जा रहा था। तो बिलाव की दृष्टि जो है अचानक से क्या होती है, इस वृक्ष पर पड़ती है। तो पड़ने के बाद जो है बिलाव देखता है कि उस वृक्ष पर जो है बहुत सारे पक्षियों के बच्चे थे। तो उन बच्चों को देखकर जो है उसकी मन में जो है क्या होती है, उसकी मन में जो है यहाँ पर खाने की जो है इच्छा जो है वो जागृत हो जाती है। तो होने के बाद वह क्या करता है, उस खाने की इच्छा से जो है वह बिलाव जो है इस वृक्ष के और भी समीप चला जाता है, यानी कि पास चला जाता है। और पास जाने के बाद जो है क्या होती है, जैसे ही बिलाव जो है उस वृक्ष के बहुत ही पास आ जाता है, उस पास आते हुए उस बिलाव को जो है इस वृक्ष पर जो बच्चे थे, वो बच्चे जो है क्या होते हैं, वो देख लेते हैं, इस आते हुए बिलाव को देख लेते हैं। और बिलाव को देखने के बाद जो है क्या करते हैं, वो चीखना चिल्लाना शुरू कर देते हैं, जोर जोर से चीखना चिल्लाना शुरू कर देते हैं। और चीखना चिल्लाने की जो है आवाज़ सुनकर जो है यह गिद्ध, कोटर में जो गिद्ध था, बूढ़ा गिद्ध, वह बूढ़ा गिद्ध जो है बाहर आकर देखता है और कहता है कि कौन आ रहा है। इस तरह जो है वो प्रश्न पूछ देता है। तो हमने जो है पिछली कक्षा में यहाँ तक अध्ययन किया था। तो आगे के भाग जो है हम क्या करेंगे, आज की कक्षा में अध्ययन करेंगे। ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ, ಆ ನದಿಯ ಆ ದಂಡೆ ಇರುತ್ತೆ, ಆ ದಂಡೆ ಹತ್ತಿರ ಏನಿರುತ್ತೆ ಅಂದರೆ ನದಿಯ ದಂಡೆ ಮೇಲೆ ಆ ದೊಡ್ಡದಾದಂಥ ಪರ್ವತ ಇರುತ್ತೆ. ಆ ಪರ್ವತದ ಮೇಲೆ ಏನಿರುತ್ತೆ, ದೊಡ್ಡದಾದಂಥ ವೃಕ್ಷ ಇರುತ್ತೆ. ಆ ವೃಕ್ಷದಲ್ಲಿ ಪೊಟರೆ ಇರುತ್ತೆ. ಆ ಪೊಟರೆಯಲ್ಲಿ ಯಾರಿರ್ತಾರೆ, ಗಿದ್ದ ಇರುತ್ತೆ. ಆ ವಯಸ್ಸಾಗಿರುತ್ತೆ, ಅದರದ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅದರ ಕಣ್ಣಿನ ದೃಷ್ಟಿ ಕೂಡ ಏನಾಗುತ್ತೆ, ಕಮ್ಮಿ ಆಗಿಬಿಟ್ಟಿರುತ್ತೆ. ಸೊ ಅದಕ್ಕಾಗಿ ಅದು ಗಿದ್ದ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇರೋಂಗಿಲ್ಲ ಅಂದರೆ, ಹೊರಗಡೆ ಹೋಗಿ ತನ್ನ ಆಹಾರವನ್ನು ಅದು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇರೋಂಗಿಲ್ಲ. ಬದಲಾಗಿ ಈ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷಿಗಳು ಕೊಟ್ಟಂತಹ ಸ್ವಲ್ಪ ಆಹಾರವನ್ನು ಸೇರಿಸಿ ಅದು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಅಂದರೆ, ತನ್ನ ಹೊಟ್ಟೆಯನ್ನು ತುಂಬಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷಿಗಳು ಇರ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ಇನ್ನು ಈ ಗಿಡಗಳ ಜೊತೆಗೆ ಈ ವೃಕ್ಷದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಪಕ್ಷಿಗಳು ಇರ್ತವೆ. ಬಹಳಷ್ಟು ಪಕ್ಷಿಗಳು ಅಲ್ಲದೆ ಆ ಪಕ್ಷಿಗಳ ಮರಿಗಳು ಕೂಡ ಇರ್ತವೆ. ಸೊ ಆ ಮರಿಗಳಿಗೆ ಹೊಟ್ಟೆಗೆ ಬೇಕು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಆ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷಿಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತವೆ, ಆ ಆಹಾರವನ್ನು ಹುಡುಕಲಿಕ್ಕೆ ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತವೆ. ಆ ಹೊರಗಡೆ ಹೋದ ನಂತರ ಏನು ಮಾಡ್ತವೆ, ಆ ಆಹಾರವನ್ನು ಹುಡುಕಿಕೊಂಡು ಬಂದು ಆ ತಂದಂತಹ ಆಹಾರದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಆಹಾರವನ್ನು ಈ ಗಿದ್ದಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇರ್ತವೆ. ಆ ಗಿದ್ದ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಇದರ
ಮಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಗಿದ್ದ. ಆ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷಿಗಳು ಹೊರಗಡೆ ಹೋದಾಗ, ಆಹಾರವನ್ನು ಹುಡುಕಲಿಕ್ಕೆ ಹೊರಗಡೆ ಹೋದಾಗ ಆವಾಗ ಗಿದ್ದ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಅಂದರೆ ಈ ಒಂದು ಮರಿಗಳ ಒಂದು ಆ ಗಮನವನ್ನು ಇಡುವಂಥ ಒಂದು ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ತಾನು ಮಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಆ ಎಲ್ಲ ಮರಿಗಳ ಮೇಲೆ ಒಂದು ಗಮನ ಇಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಯಾವುದು ಗಿಡಗ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಸೊ ಆಮೇಲೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಒಂದು ದಿನ ಏನಾಗುತ್ತೆ, ಒಂದು ದಿನ ಅದು ಒಂದು ಗಂಡು ಬೇಕು, ಬಿಲಾವ್ ಅಂದರೆ ಗಂಡು ಬೇಕು, ಅದು ಗಂಡು ಬೇಕು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಒಂದು ಆ ಮರ ಇರುತ್ತಲ್ಲ ಆ ಮರದ ಹತ್ತಿರದೇ ಅದು ಹೋಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಆವಾಗ ಅದೇನಾಗುತ್ತೆ, ಅದು ಗಂಡು ಬೇಕು ಇದೆಯಲ್ಲ ಅದೇನು ನೋಡುತ್ತೆ, ಆ ಒಂದು ಮರದಲ್ಲಿ ಏನಿರುತ್ತೆ ಆ ಮರಿಗಳನ್ನು ನೋಡುತ್ತೆ, ಪಕ್ಷಿಗಳ ಒಂದು ಮರಿಗಳನ್ನು ನೋಡುತ್ತೆ. ಆ ನೋಡಿದ ನಂತರ ಏನಾಗುತ್ತೆ, ಆ ತಿನ್ನುವ ಒಂದು ಹಂಬಲ ಏನಾಗುತ್ತೆ ಇನ್ನಷ್ಟು ಅದರ ಒಂದು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಹೆಚ್ಚಾದ ನಂತರ ಅದು ಗಂಡು ಬೇಕು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಈ ಎಲ್ಲ ಮರಿಗಳನ್ನು ತಿನ್ಬೇಕಲ್ಲ, ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಿಕೊಂಡು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಆ ವೃಕ್ಷದ ಇನ್ನಷ್ಟು ಹತ್ತಿರಾನೇ ಬರುತ್ತೆ. ಸೊ ಹತ್ತಿರ ಬರ್ತಾ ಇದ್ದಂಥ ಒಂದು ಆ ಗಂಡು ಬೆಕ್ಕನ್ನು ನೋಡಿದಂಥ ಈ ಒಂದು ಮರದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮರಿಗಳು ಏನು ಮಾಡ್ತವೆ, ಆ ಜೋರಾಗಿ ಕೂಗಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತವೆ. ಆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ ನಂತರ ಏನಾಗುತ್ತೆ, ಆ ಧ್ವನಿಯನ್ನು ಕೇಳಿದ ನಂತರ, ಆ ಜೋರಾಗಿ ಕೂಗ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಧ್ವನಿಯನ್ನು ಕೇಳಿದ ನಂತರ ಈ ಒಂದು ಕೊಠಡಿಯಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಗಿದ್ದು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಹೊರಗಡೆ ಬಂದು ನೋಡುತ್ತೆ. ನೋಡಿ ಅದು ಏನಾಗುತ್ತೆ, ಕೋನ್ ಆ ರಹಾ ಹೇ, ಯಾರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ, ಯಾರು ಬರ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಆ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ ಅಂದ್ಬಿಡುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಸೊ ನಾವು ಹಿಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿದ್ವಿ. ಸೊ ಈಗ ಏನು ಮಾಡೋದಂತೆ ಅದರ ಮುಂದಿನ ಒಂದು ಕುರಿತಾಗಿ ನಾವು ಇವತ್ತು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡೋಣ. ओके, तो जैसे कि जो है मैंने आपको बताई थी, तो देखिए यहाँ पर जो है आ गए थे पिछली जो है कक्षा में. तो अभी जो है यहाँ से शुरुआत करते हैं. बिलाव ने जब गिद्ध को देखा तो भयभीत होकर सोचने लगा, हाय अब तो मैं मरा. तो उसने मन ही मन विचार किया कि भय से तब तक भयभीत नहीं होना चाहिए जब तक वह सामने ना आ जाए, और अगर वह सामने आ ही जाए तो बुद्धिमान को चाहिए कि उससे बचने का उपाय करे. तो देखिए यहाँ पर जो है दिया गया है कि जैसे बिलाव जो है पास आ रहा था, उस वृक्ष के पास आ रहा था, तो उस वृक्ष के पास आते हुए जो है बिलाव को जो है जो उस वृक्ष पर जो है बहुत सारी पक्षियाँ थी, पक्षियों के जो बच्चे थे वो बच्चे देख लेते हैं, पक्षियाँ नहीं बल्कि पक्षियों के जो बच्चे थे वो बच्चे जो है पास आते हुए इस बिलाव को देख लेते हैं. और देखने के बाद जो है वो चीखना चिल्लाना शुरू कर देते हैं. उस चीखने चिल्लाने की जो है आवाज़ सुनकर जो उस कोटर में गिद्ध था वह गिद्ध जो है बाहर आकर देखता है और देखता है कौन आ रहा है, इस तरह वो पूछता है. तो उसके बाद जो है क्या होती है, देखिए बिलाव जो है क्या होता है, वह उस गिद्ध को देख लेता है, क्योंकि बिलाव जो है उस वृक्ष के बहुत ही पास आ चुका था. और जो है वह बिलाव जो है उस गिद्ध को, बूढ़े गिद्ध को देख लेता है. और देखने के बाद जो है थोड़ा सा डर जाता है. क्या हो जाता है, थोड़ा सा डर जाता है, थोड़ा जो है भयभीत हो जाता है. और भयभीत में जो है क्या करता है, अपने मन ही मन में विचार करने लगता है. मन ही मन यानी कि आ मनस्सिनल्लೇ विचार ಮಾಡೋದು. तो मन ही मन में विचार करना शुरू कर देता है. कौन शुरू कर देता है, बिलाव शुरू कर देता है. और देखिए बिलाव जो है शुरू कर देता है मन ही मन विचार करने के लिए कि भयभीत नहीं होना चाहिए. तो मन ही मन में विचार करता है, न ही किसी के सामने नहीं बताता है, बल्कि जो बिलाव जो है मन ही मन में विचार करना शुरू कर देता है. पहले उस गिद्ध को देखता है और थोड़ा सा डर जाता है, मन में थोड़ा सा डर जाता है. और डरने के बाद जो है वो मन ही मन में जो है विचार करना प्रारंभ कर देता है कि यही कि वो मुझे भयभीत नहीं होनी चाहिए, मुझे डरना नहीं चाहिए. क्योंकि जो है डर जो है वो क्या होती है, जब तक किसी इंसान जो है वहाँ सामने ना आ जाए तब तक जो है हमें नहीं डरना चाहिए. तो यह जो है बताता है कि भयभीत नहीं होना चाहिए. तो मुझे जो है भयभीत नहीं होना है, इस तरह अपने मन में जो है विचार कर रहा है. वो कह रहा है कि जब तक जो है वह सामने ना आ जाए, तो देखिए जब तक जो है कोई हमारे सामने ना आ जाए तब तक हमें किसी भी प्रकार से नहीं डरना चाहिए. और बल्कि हमें क्या करना है, बल्कि जो है उसका डर की जो है सामना करना है. हमें डर से डरना नहीं है, बल्कि जो है हमें सामना करना है. तो इस तरह जो है वो कह देता है, मन ही मन में विचार करता है.
कह देता है इसका मतलब है किसी के सामने नहीं कहता है, बल्कि मन ही मन में विचार करते हुए इस तरह अपने मन में जो है वो कह देता है। ठीक है, तो बाद में देखिए क्या होती है, तो वो फिर से विचार करता है अपने मन में कि बुद्धिमान को चाहिए कि उससे बचने का उपाय करे। तो देखिए वो मन ही मन में विचार करता है, अरे हाँ मुझे बिल्कुल भी नहीं डरना है, क्योंकि जो वो गिद्ध जो है वो ऊपर बैठा है, मेरा सामने जो है वो मुझे मारने के लिए अभी तक जो है नहीं आया है, तो क्यों बिना जो है वजह के मैं डर रहा हूँ। मुझे नहीं डरना चाहिए, बल्कि जो है मुझे उस डर का जो है सामना करना चाहिए। तो इस तरह जो है अपने मन में विचार कर रहा है। कौन कर रहा है? गिद्ध कर रहा है। तो वो आगे जो है विचार करता है कि बुद्धिमान जो होता है उसे जो है क्या करने का जो है आना चाहिए, उपाय करने का जो है वो आना चाहिए। तो कैसे उपाय करें, कैसे बचें, किस संदर्भ में कैसे हम जो है किसी व्यक्ति का सामना करें या किसी भय का जो है सामना करें, ये जो है बुद्धिमान को चाहिए। बुद्धिमान को जो है इस उपाय करने का जो है वो आना चाहिए। इस तरह जो है अपने मन ही मन में वह विचार करता है। तो देखिए ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಅದು ಆ ಬಿಲಾವಿದೆಯಲ್ಲ ಆ ಒಂದು ಹತ್ತಿರನೇ ಹೋಗುತ್ತೆ, ವೃಕ್ಷದ ಹತ್ತಿರ. ಆ ಹೋದ ನಂತರ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಆ ಬಿಲಾವನ್ನು ನೋಡಿದ ನಂತರ ಏನಾಗ್ತವೆ, ಈ ಪಕ್ಷಿಗಳ ಮರಿಗಳು ಕೂಗಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತವೆ. ಆ ಮರಿಗಳನ್ನು ಮರಿಗಳು ಕೂಗಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ ನಂತರ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಆ ಒಂದು ಗಿಡಗ ಹೊರಗಡೆ ಬಂದು ಯಾರು ಬರ್ತಾಯಿದ್ರಾ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳುತ್ತೆ. ಆವಾಗ ಆ ಬಿಲಾವು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಹೊರಗಡೆ ಬಂದಂತಹ ಗಿದ್ದನ್ನು ನೋಡಿ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಆ ಬಿಲಾವಿರುತ್ತಲ್ಲ ಗಂಡು ಬೇಕು, ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಅಂಜಿ ಬಿಡುತ್ತದೆ. ಅಂಜಿ ಬಿಟ್ಟು ಏನಂತದೆ, ನನಗೆ ನಾನು ಯಾಕೆ ಭಯ ಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂಥೇಳಿ ಅದು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ತನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ವಿಚಾರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡುತ್ತೆ. ನನಗೆ ನಾನು ಅಂಜಬಾರದು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ. ಯಾಕೆ ನನಗೆ ಭಯ, ಎದರ ಭಯ ನನಗೆ, ನಾನು ಏನು ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂದರೆ ಅಂದರೆ ನಾನು ಅಂಜಬಾರ್ದು, ನನಗೆ ಭಯ ಪಡುವ ಒಂದು ಅವಶ್ಯಕತೆ ಆದರೂ ಏನಿದೆ, ನಾನು ಭಯ ಪಡಬಾರ್ದು. ಯಾಕೆ ಭಯ ಪಡಬಾರ್ದು ಅಂದರೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಕಾರಣಕ್ಕೆ ಆ ಒಂದು ಭಯ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಮುಂದೆ ಬಂದ ನಂತರ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಆವಾಗ ನಾವು ಅದರ ಜೊತೆ ಹೋರಾಡಬೇಕು. ಆ ಭಯವನ್ನು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಭಯವನ್ನು ನಾವು ಮೀರಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಮುಂದೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ತನ್ನ ಒಂದು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ವಿಚಾರ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ನಾವು ಯಾವಾಗಾದರೂ ಅಂದರೆ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳುತ್ತೆ ಗಂಡು ಬೆಕ್ಕು, ಏನಂತಂದರೆ ನಮ್ಗೆ ಭಯದಿಂದ ಯಾವಾಗಾದರೂ ನಾವು ಹೆದರಬಾರ್ದು. ಭಯ ಅನ್ನೋದು ಏನಿರುತ್ತೆ ಅದನ್ನು ನಾವು ಹೋಗಲಾಡಿಸಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಅನಿಸಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ಅದೇನು ಮಾಡುತ್ತೆ, ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ವಿಚಾರ ಮಾಡುತ್ತೆ. ಸೊ ನಾನು ಕೂಡ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಭಯದ ಒಂದು ವಿರುದ್ಧವಾಗಿ ನಾನು ಹೋರಾಡಬೇಕು ಅಂತೆಲ್ಲ ಅದು ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ನೋಡ್ರಿ ಮತ್ತೆ ಏನನ್ನುತ್ತೆ ಅಂದರೆ ಬುದ್ಧಿಮಾನ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಏನು ಬೇಕು, ಬುದ್ಧಿಮಾನ ಯಾರಿರ್ತಾರಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಆ ಉಪಾಯವನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ಆ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಒಂದು ಬಂತಂದರೆ, ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಅಂತ ಒಂದು ಸಂದರ್ಭ ಬಂತಂದರೆ, ಆ ಭಯ ಪಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭ ಏನಾದರೂ ಬಂತಂದರೆ ಆ ಭಯವನ್ನು ಮೀರಿ ನಾವು ಮುಂದೆ ಹೋಗುವಂಥದ್ದು ಒಂದು ಉಪಾಯ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರಬೇಕು. ಯಾರಲ್ಲಿ ಇರಬೇಕು, ಆ ಬುದ್ಧಿಮತ್ತ ಅಂದರೆ ಬುದ್ಧಿಮಾನ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಇದರಲ್ಲಿ ಅಥವಾ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿಗಳಲ್ಲಿ ಅಥವಾ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರಬೇಕು ಅಂತದ್ದು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ತನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಅದು ವಿಚಾರ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. तो देखिए इस तरह जो है मैंने अभी जो है आपको कहा कि जैसे कि यहाँ पर जो है वो मन ही मन में विचार करता है। बिलाव जो है अपने मन ही मन में विचार करता है। क्या करता है विचार, यही कि मुझे जो है बिल्कुल भी नहीं डरना है, किसी भी हालत में मुझे नहीं डरना है, मुझे भयभीत नहीं होना चाहिए। क्योंकि जो बुद्धिमान होता है उसके पास क्या होती है, भय से कैसे जीत हासिल करनी है इसके बारे में उसे जो है पता होता है। जो बुद्धिमान होता है उसे दिमाग में उसे पता होता है कि अगर भय सामने से आ जाए तो उस भय को जो है यानी कि भय से लड़कर उस भय का जो है सामना करके कैसे हमें आगे बढ़ना है उसके बारे में उसे जो है क्या होती है, उसे उपाय जो है उसके दिमाग में जो है होती है। ठीक है, ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರೆ ಏನಂತಂದರೆ ಆ ಒಂದು ಗಂಡು ಬೆಕ್ಕು ಏನು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂದರೆ, ಯಾರು ಬುದ್ಧಿಮಾನ್ ಇರ್ತಾರಲ್ಲ ಅವರ ಒಂದು ತಲೆಯಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ಏನಿರುತ್ತೆ, ಒಂದು ಉಪಾಯ ಇರುತ್ತೆ. ಎದರಿಗೆ ಒಂದು ಭಯವನ್ನು, ಆ ಭಯ ಯಾವಾಗ ಬರ್ತಲ್ಲ, ಒಂದು ಮುಂದೆ ಬಂದ ನಂತರ ಭಯವನ್ನು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ಎದುರಿಸಬೇಕು,
ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಎದುರಿಸಿ ನಾವು ಮುಂದೆ ಒಂದು ಸಾಗಬೇಕು ಅನ್ನೋದರ ಏನಿರುತ್ತೆ ಒಂದು ಆ ಉಪಾಯ ಯಾವಾಗಾದರೂ ಆ ಬುದ್ಧಿಮಾನ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತು ಬುದ್ಧಿಮಾನ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪ್ರಾಣಿಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಇರ್ತದೆ ಅಂತೇಳಿ ಅದು ವಿಚಾರ ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ठीक है, तो देखिए यहाँ पर जो है आगे चलते हैं, क्या दिया है देखते हैं। यह सोचकर वह गिद्ध के पास गया और बोला, ನೋಡ್ರಿ ಈ ಒಂದು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಈ ಥರ ಒಂದು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಮುಂದೆ ಸ್ವಲ್ಪ ಇನ್ನೊಂದು 2 ಹೆಜ್ಜೆ ಮುಂದೆ ಹೋಗಿ ಅದೇನು ಮಾಡುತ್ತೆ, ಒಂದು ಗಿದ್ದನಿಗೆ ಒಂದು ಮಾತನ್ನೇ ಹೇಳುತ್ತೆ. ಏನಂತಂದರೆ, बड़े भाई मैं आपको प्रणाम करता हूँ. बड़े भाई, तो यहाँ पर देखिए, यहाँ पर हैं बड़े भाई मैं आपको प्रणाम करता हूँ. ನೋಡಿ ಅದು ಏನಂತೆ, ಬಿಲಾವ್ ಏನಂತೆ ಸ್ವಲ್ಪ ಮುಂದೆ ಹೋಗಿ 1-2 ಹೆಜ್ಜೆ ಮುಂದೆ ಹೋಗಿ ಆ ಒಂದು ಗಿಡಗಕ್ಕೆ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳುತ್ತೆ. ಏನಂತಂದರೆ, ನೀವು ಬಡೇ ಭಾಯಿ ಮೇ ಆಪ್ಕೋ ಪ್ರಣಾಮ್ ಕರ್ತಾ ಹೂँ, ಬಡೇ ಭಾಯಿ ಮೇ ಆಪ್ಕೋ ಪ್ರಣಾಮ್ ಕರ್ತಾ ಹೂँ, ನಾನು ನಿಮಗೆ ಒಂದು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತೆಲ್ಲದು ಹೇಳುತ್ತೆ. ಓ ದೊಡ್ಡ ಅಣ್ಣನೇ, ನಾನು ನಿಮಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತದು ಹೇಳುತ್ತೆ. ಗಿದ್ದನೆ ಪೂಛ ಕೌನ್ ತೋ ತುಮ್. ನೋಡ್ರಿ ಆ ಗಿಡಗೆ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳುತ್ತೆ. ಯಾರಿಗೆ? ಗಂಡು ಬೆಕ್ಕಗೆ. ಏನಂತಂದರೆ, ನೀನು ಯಾರು ಅಂತಿಲ್ಲಿ ಕೇಳುತ್ತೆ. ಆವಾಗ ಆ ಒಂದು ಗಂಡು ಬೆಕ್ಕು ಹೇಳುತ್ತೆ, ನಾನು ಬಿಲಾವ್ ಇದ್ದೇನೆ ಅಂತೆಲ್ಲದು ಹೇಳುತ್ತೆ, ನಾನು ಗಂಡು ಬೆಕ್ಕು ಅಂತಿಲ್ಲಿ ಹೇಳುತ್ತೆ. ಆವಾಗ ಗಿದ್ದ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ ನೋಡಿ, ಓ ದೂರ ಹಟ್ ನಹಿ ತೋ ಮೇ ತುಮೇ ಮಾರ್ ಡಾಲೂಂಗಾ. ಓ ಸರಿ ಸರಿ, ನಡಿ ನಡಿ, ನೀನು ದೂರ ನಿಲ್ಲು, ನಾನು ಇಲ್ಲಾದರೆ ನಿನ್ನನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ, ನಿನ್ನನ್ನು ಕೊಂದು ಹಾಕಿಬಿಡ್ತೀನಿ, ಮಾರ್ ಡಾಲೂಂಗಾ, ನಿನ್ನನ್ನು ಬಿಡುವುದಿಲ್ಲ, ನಾನು ಕೊಂದು ಹಾಕಿಬಿಡ್ತೀನಿ ಅಂತ ಅದು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಗಿಡಗ ಆ ಗಂಡು ಬೆಕ್ಕಗೆ ತಿಳಿಸದಂತಿಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೋದು. ನೋಡ್ರಿ ಗಿದ್ದನೆ ಗುಸ್ಸೆ ಮಿ ಕಹ. ನೋಡ್ರಿ ಆ ಗಿದ್ದ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಒಂದು ಸಿಟ್ಟಿನಿಂದ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಆ ಗಂಡು ಬೆಕ್ಕಗೆ ಒಂದು ಮಾತನ್ನೇ ಹೇಳುತ್ತೆ. ಏನಂತಂದರೆ, ನಡಿ ನಡಿ, ನಿಲ್ಲಬೇಡ, ಇಲ್ಲಿ ದೂರ ನಿಲ್ಲು ನೀನು, ಇಲ್ಲಾದರೆ ನಾನು ನಿನ್ನನ್ನು ಕೊಂದು ಹಾಕಿಬಿಡ್ತೀನಿ ಅಂತದ್ದು ಹೇಳುತ್ತೆ. तो देखिए यहाँ पर जो है क्या होती है, 2 कदम जो है आगे बढ़कर बिलाव जो है वो गिद्ध से कहता है, ओ बड़े भाई जी आपको मेरा प्रणाम जो है स्वीकार कर लीजिएगा. तो गिद्ध जो है वो बिलाव से पूछता है, अरे बाबा आखिर कौन हो तुम, यहाँ क्यों आए हो? इस तरह जो है गिद्ध जो है बिलाव से पूछता है. तो बिलाव कहता है, मैं बिलाव हूँ. मैं कौन हूँ? मैं बिलाव हूँ. इस तरह जो है बिलाव कह देता है. उसके बाद जो है वो गिद्ध जो है वह गुस्से में कहता है, तुम बिलाव हो तो इसलिए मैं कह रहा हूँ, दूर हट, चले जाओ यहाँ से, तुम जैसे आए हो वैसे ही लौट जाओ, नहीं तो मैं तुम्हें मार डालूँगा. इस तरह वह गुस्से में गिद्ध जो है बिलाव से कह देता है. तो देखिए ನೋಡ್ರಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ, ಅದು ಇರುತ್ತಲ್ಲ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಆ ಬಿಲಾವ್ ಇದೆಯಲ್ಲ 1-2 ಹೆಜ್ಜೆಯನ್ನು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಮುಂದೆ ಹೋಗುತ್ತೆ. ಅದು ತನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಅಂದುಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಏನಂತಂದರೆ, ಓ ನನಗೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಕಾರಣಕ್ಕೂ ಸಹ ನಾನು ಅಂಜಬಾರದು, ನಾನು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಆ ಭಯವನ್ನು ಮೆಟ್ಟಿ ನಿಲ್ಲಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಅದು ಅನ್ನೋದುಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಅದೇನು ಮಾಡುತ್ತೆ, ಆ ಭಯವನ್ನು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಭಯ ಅಂಜಲಾರದೆ, ತನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಅಂಜಲಾರದೆ ಆ ಭಯವನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸಿ ಅದೇನು ಮಾಡುತ್ತೆ, 1-2 ಹೆಜ್ಜೆಯನ್ನು ಮುಂದೆ ಹಾಕಿ ಆ ಗಿಡಗಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳುತ್ತೆ. ಏನಂದರೆ, ಓ ಬಡೇ ಬೈ, ಓ ದೊಡ್ಡ ಅಣ್ಣನೇ, ನಿಮಗೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ನಮಸ್ಕಾರ ಅಂತೇಳಿ ಹೇಳುತ್ತೆ. ಹೇಳಿ ಆಮೇಲೆ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ ಅಂದರೆ, ಅದು ಹೇಳುತ್ತೆ ಈ ಥರ ಹೇಳಿದ ನಂತರ ಆವಾಗ ಗಿಡಗ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಆ ಒಂದು ಗಂಡು ಬೆಕ್ಕಗೆ ಕೇಳುತ್ತೆ, ಓ ಯಾರು ನೀನು, ಏಕೆ ಇಲ್ಲ ಬಂದಿದ್ದೀಯಾ ಅಂತೇಳಿ ಕೇಳುತ್ತೆ. ಆವಾಗ ಅದು ಬಿಲಾವ್ ಇರ್ತಲ್ಲ ಏನು ಹೇಳುತ್ತೆ, ಓ ನಾನು ಬಿಲಾವಿದ್ದೀನಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳುತ್ತೆ, ನಾನು ಗಂಡು ಬೆಕ್ಕ ಅಂತೇಳಿ ಅದು ಹೇಳುತ್ತೆ. ಆವಾಗ ನೋಡಿ ಆ ಗಿದ್ದ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳುತ್ತೆ. ಏನಂತಂದರೆ, ಓ ನೀ ಬಿಲಾವ್ ಇದೆಯಾ ತಾನೆ, ಹಾಗಾದರೆ ನೀನು ದೂರ ನಿಲ್ಲು, ನಡಿ ಇಲ್ಲಿಂದ ಹೊರಟೋಗು ಅಂತೇಳಿ ಹೇಳುತ್ತೆ. ಇಲ್ಲಾದರೆ ನೀನು ನನ್ನ ಮಾತು ಕೇಳದೇ ಇದ್ದ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ನಾನು ನಿನಗೆ ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ, ನಿನ್ನನ್ನು ಕೊಂದು ಹಾಕಿಬಿಡ್ತೀನಿ ಅಂತದ್ದು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಆ ಗಿಡಗ ತುಂಬಾ ಕ್ರೋಧದಿಂದ ಅಂದರೆ ತುಂಬಾ ಸಿಟ್ಟಿನಿಂದ ಅದು ಆ ಒಂದು ಗಂಡು ಬೆಕ್ಕಿಗೆ ಈ ಮಾತನ್ನು ತಿಳಿಸಿಬಿಡುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. तो देखिए यहाँ तक जो है हम आ गए थे, तो यहाँ तक तो मैं आपको दिखाती हूँ कहाँ हम ठहरे थे. दूर हट नहीं तो मैं तुम्हें मार डालूँगा, गिद्ध ने गुस्से में कहा. तो यहाँ तक आ गए थे. तो आगे के भाग जो हैं हम अगली कक्षा में अध्ययन करेंगे. ठीक है, एक बार फिर से मैं आपको बताती हूँ. तो देखिए जैसे ही वहाँ पर जो है बिलाव जो है अपने मन ही मन में विचार करता है कि मुझे किसी भी कारण जो है क्या नहीं करना है, भयभीत नहीं होना है, मुझे डरना नहीं है, बल्कि डर का जो है सामना करना है.
सामना करके मुझे आगे बढ़ना है। तो इस तरह जो है विचार करके अपने मन ही मन में जो है विचार करके तो 2 कदम जो है आगे बढ़ता है। आगे बढ़ने के बाद जो है उस गिद्ध को जो है कहता है, क्या कहता है, ओ बड़े भाई जी, आपको मेरा बड़ा नमस्कार, इस तरह जो है कह देता है। और कहता है, आगे जो है कहता है, मैं आपको जो है प्रणाम करता हूँ, मेरा प्रणाम जो है स्वीकार कर लीजिएगा। तो बाद में जो है गिद्ध जो है बिलाव को कहता है कि कौन हो भाई तुम, आखिर यहाँ पर क्यों आए हो। इस तरह जो है गिद्ध बिलाव से पूछता है। तो बिलाव जो है वो कहता है, किससे कहता है, वो गिद्ध को कहता है। तो क्या कहता है, वह कहता है मैं बिलाव हूँ, मेरा नाम बिलाव है और मैं बिलाव हूँ, इस तरह जो है कह देता है। ठीक है। तो उसके बाद जो है गिद्ध फिर से बिलाव से कहता है। तो क्या कहता है, यही कि दूर हट, यहाँ से चले जाओ, तुम जैसे आए हो वैसा ही चले जाओ। अगर तुमने मेरी बात नहीं मानी तो मैं तुम्हें मार डाल दूंगा। इस तरह जो है साफ साफ शब्दों में जो है गुस्से में आकर जो है गिद्ध ने बिलाव को कह दिया। ठीक है। तो यहाँ तक आ गए थे। बाकी की भाग जो है उसके बारे में हम क्या करेंगे, कल की कक्षा में जो है अध्ययन करेंगे। तो आज के लिए इतना ही काफ़ी है। कल हम क्या करेंगे, फिर से मिलेंगे।